फर्स्ट टर्म मल्टीप्लाय बाय लास्ट टर्म, फर्स्ट टर्म मल्टीप्लाय बाय लास्ट टर्म. 6√3 इंटू √3, 6 1 जा 6 आणि √3 आणि √3 इज 3, 6 3 जा 18. मग आता आपला आन्सर आलाय 18 आपल्याकडे आलेलं आहे. तर याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला मिडल टर्म पाहिजे, म्हणजे 7 पाहिजे. मग या ठिकाणी 18 चे मी दोन फॅक्टर्स पाडतो. या ठिकाणी 9 मल्टीप्लाय बाय 2, 9 2 जा 18 आणि 2 1 जा 18 चे दोन फॅक्टर 9 आणि 2. 9 मधून जर 2 गेले तर मला वाटतं 700% येतो. येतोय का नाही? व्हेरी गुड. मग या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह जर असेल तर आपल्याला लहान नंबरला काय द्यावं लागेल? मायनसचं साइन द्यावं लागेल. मग या ठिकाणी 6√3x² प्लस या ठिकाणी 9x मायनस 2x मायनस √3 इज इक्वल टू 0. इथं तुम्ही पाहिलं 6 आहे, इथं किती 9 आहे, इथं किती 9. मग आपण असं करू 6√3x² प्लस या ठिकाणी आपण असं करू 3 मल्टीप्लाय बाय √3 इंटू √3 इंटू x. असं का बरं केलं पवार सर तुम्ही? आहेत 9 चे फॅक्टर कसे घेतले मी? 3 इंटू 3 आणि एका 3 चे काय केले मी? √3 इंटू √3 घेतलं, म्हणजे √3 आणि या ठिकाणी मी या 9 ला असं न लिहिता 9 इज इक्वल टू √3 इंटू √3 इंटू 3 असे मी त्याचे फॅक्टर्स बनवले. चालतील का? हा. मग या पद्धतीने मी या ठिकाणी फॅक्टर्स लिहिले. मायनस या ठिकाणी 2x मायनस √3 इज इक्वल टू 0. मग आता बघा इकडे ह्या इथून आणि एवढ्या मधून आपल्याला काय करायचे? कॉमन काढायचे. कॉमन मध्ये तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की इथं 6 आहे, इथं 3 आहे. टेबल 3 च्या टेबल मध्ये 6 येतो आणि 3 च्या टेबल मध्ये 3 येतो. मग मी 3√3 इथं x आहे, इथं पण x आहे, तर x ला कॉमन काढलं. मग जर समजा 3 च्या टेबल मध्ये 6 ह्या कितव्या टायमाला येतो? 2 टायमाला. √3 जो होता इथून काय झालं? √3 निघून गेला. लक्षात येत आहे का तुमच्या? मग इथं 2x होते तर एकच x उरला. प्लस या ठिकाणी तुम्ही मला सांगू शकता तिथून 3√3x निघून गेला, मग उरला किती? √3 मायनस इथं कोणीच नाही म्हणून 1 काय केला? काय काढला? कॉमन काढला आणि कॉमन मायनसचं साइन सुद्धा निघून गेलं. म्हणून या ठिकाणी 2x प्लस √3 इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0. आता तुम्हाला माहिती आहे 2x प्लस √3 एका ब्रॅकेट मध्ये हे दोन